सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात आरोपी असलेल्या शीतल तेजवानीचं थेट बॉलिवूड कनेक्शनही समोर आलंय। शीतल तेजवानीची पोलीस चौकशी सुरू असताना बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोबतचा एक वाद समोर आलाय। आता हे प्रकरण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानी हिचा आणखी एक कारनामा समोर आलाय। सध्या शीतल तेजवानीची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर संदर्भात धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आले। शीतल तेजवानीची पोलीस चौकशी सुरू असताना तिचा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोबतचा एक वाद समोर आल्यानं खरं तर खळबळ उडाली आहे। शीतल तेजवानीनं रणबीर कपूरवर थोडके नाही तर तब्बल 50 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केलाय। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी भाडे करारातील अटी पाळल्या नाहीत असा आरोप करत रणबीर कपूरवर हा दावा दाखल केलाय। हा दावा ठोकणारी ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून तर ती आहे शीतल तेजवानी। हो, ही तीच शीतल तेजवानी जी पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात आरोपी आहे। रणबीर कपूरचे पुण्यातल्या ट्रम्प टॉवरमध्ये फ्लॅट आहेत आणि शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकण्यात आल्याबद्दल नुकसान भरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी केली आहे। हा दावा पुणे दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलाय आणि तेजवानीनं तब्बल 50,40,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे। यामध्ये तेजवानीचा आरोप आहे की अभिनेता रणबीर कपूरनं फ्लॅटच्या भाडे करारातल्या अटींचं उल्लंघन केलंय। विशेषतः लॉक इन कालावधी न पाळल्यानं तिला तोटा झालाय आणि तो भरून काढण्यासाठी तिनं कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत। संबंधित दावा हा दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि येत्या 5 जानेवारी 2026 याबाबतची पुढील सुनावणी होणार आहे। मुंढव्यातल्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी सध्या अटकेत आहे। मुंढव्यातील या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिनं जमीन जी आहे ती पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि अमेडिया कंपनीला दिली। 1800 कोटींचं बाजार मूल्य असलेली जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं केवळ 300 कोटींना खरेदी केली आहे। याशिवाय या व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क केवळ 500 रुपये इतकं भरण्यात आलं होतं आणि त्यामुळेच मागील काही दिवसांपासून मुंढव्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण हे चांगलं चर्चेत आलेलं आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला पोलिसांनी अटक केली आहे। आता यामध्ये आणखी एक जे नाव आहे FIR मध्ये ते आहे दिग्विजय पाटील यांचं, जे अजित पवारांचे नातलग आहेत। आता त्यांच्यावर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। पण तुर्तास या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा शीतल तेजवानीची चौकशी होते त्यातून तिचं बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।